सध्या जर पाहायला गेलं तर मराठा समाज जो आहे तो मुंबईमध्ये दाखल झाला आहे। मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी आलेला आहे। मात्र या ठिकाणी जर पाहायला गेलं तर समाजाची जी आहे ती गैरसोय होत आहे। त्यामुळे आता समाज जो आहे तो आता या ठिकाणी असे या स्वरूपाचा नाश्ता जो आहे तो करत असल्याचं पाहायला मिळत आहे। मागील 2 दिवसापासून मुंबईमध्ये जो आहे तो पाऊस देखील बरसत आहे। या ठिकाणी धाराशिवहून आलेले काही माझ्यासोबत मंडळी आहेत, त्या ठिकाणी जर पाहिलं त्यांचं बोलण्याची आपण प्रयत्न करूयात। काय वाटतं, कुठून आलेले आहेत आणि या ठिकाणी तुम्ही जे आहेत आता आपापली सामुग्री जी सोबत घेऊन आले होते, काय वाटतंय? काही अवस्था एकदम खराब झालेली आहे। सुविधा तिथून निघताना सगळ्यांनी सांगितले की मुख्यमंत्र्यांनी सांगितले सगळी सुविधा केलेली आहे, पण कुठल्याही प्रकारची सुविधा नाही आहे। इथं साधी जेवणा पाण्याच्या हॉटेल मुद्दाम बंद करून ठेवलेली आहेत। आम्ही फार पोलिसांना हे सगळ्यांना बोललो, काय काय लोक मंडळी इनडायरेक्टली सांगतात की असं असं अडचणी तयार करण्यात आलेल्या आहेत म्हणून। काय मागण्या आहे? तुम्ही देखील दाखल झालेलं, काय वाटतं? आम्हाला 50%च्या आत ओबीसी मधून आरक्षण द्या। आमचे गरीब कुटुंब, गरीब मुलं आज अक्षरशः हतबल झालेले आहेत शिक्षणाकडून, नोकरीकडून। त्यांना कुठेतरी हाताला रोजगार निर्माण करून देण्यासाठी आरक्षण महत्त्वाचं आहे। आणि आज जर सरकार आज 2 दिवस झाले तरी सरकार कुठली पावलं उचलना, तर सरकार काय करू पाहतंय, काय त्यांना करायचं आहे पुढे शेवट याचं काय होणार, ह्याचंही सरकारनं भान बाळगावा आणि आम्हाला लवकरात लवकर आरक्षण द्यावं। आणि जेव्हा शासनानं जर आम्हाला आरक्षण दिलं तर 2 मिनिटात मुंबई रिकामी होईल। ही मुंबईची गैरसोय केली आहे, ही फक्त महाराष्ट्र शासनानं केली आहे। ह्याला जबाबदार फक्त देवेंद्र फडणवीस आणि महाराष्ट्र शासन असेल। काय सांगाल, काय मागण्या आहेत? आमची मागणी 50%च्या आतून ओबीसीमधून मागणी आहे। जी मागणी आमची पहिल्यापासून आहे ती मागणी आमची आज ही तीच मागणी आहे। मराठ्यांना 50%च्या आत ओबीसीमधून आरक्षण द्यावं। आणि सरकारच्या मनात आलं तर आरक्षण हा विषय 15 मिनिटाचा विषय आहे, पण सरकार ओबीसी आणि मराठ्यामध्ये जाती भांडणं लावून फक्त त्यांचा मताचं विभाजन करण्यासाठी खेळ खेळतंय। तर सरकारने ह्याचा निर्णय 15 मिनिटात लागतोय, पण यांना लावायचा नाही। पाहायला गेलं त्या ठिकाणी आहे सरकारने या ठिकाणी आहे 15 मिनिटात निर्णय घ्यावा अशी मागणी जी आहे ती करत असल्याचे पाहायला मिळत आहे।